जसं की तुम्हाला सांगितलं हे मटेरियल वॉटरप्रूफ आहे, पाहू शकाल पूर्ण हे वॉटरप्रूफ ही कॅव्हिटी वॉल. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर रेरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलंच असेल आपल्या 3D फार्म हाऊसचा, सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हाच आपला जो फार्म हाऊस आहे त्याचे मी पूर्णपणे तुम्हाला टूर करणार आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण जो व्हिडिओ केला होता 3D प्रिंटिंग फार्म हाऊस बद्दल, खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला त्या व्हिडिओला. सो आपण त्याच फार्म हाऊसचा आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा जो फार्म हाऊस आहे 3D प्रिंटेड, तर तो 80% आपण रेडी केलेला आहे. कुपिंग असेल, कलरिंग असेल किंवा टाईल्स, दरवाजे असतील, तर ते आपण पूर्णपणे फायनल केलेले आहे. तेच मी आज तुम्हाला छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याच तर इथं अजून एक लेआउट मध्ये 3D प्रिंटेडचा फार्म हाऊसचं जे काम चाललेलं आहे ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर खूप साऱ्या जणांची कमेंट यायच्या किंवा कॉल्स यायचे, तर त्याबद्दलच आज हा एक मी छोटासा व्हिडिओ बनवतोय. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये वर्क इन प्रोग्रेस जे काही जेव्हा हे काम चालले होते त्याच्याही माझ्याकडे काही क्लिप्स आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एंट्री पासून आपण हा व्हिडिओ सुरुवात करतोय. हा आहे एंट्रन्स. एंट्रीचा हा पहिला दरवाजा. हा जो दरवाजा बघताय तुम्ही, इथे हे आपले 3D प्रिंटिंगचं जी लेअर असते त्या लेअर्स आहेत. आणि इथे सिमेंट लावून आणि हे ग्रेनाइट लावलेलं आहे इथे. आणि त्याच या ग्रेनाइट वर हा आपला जो दरवाजा आहे तो फिट केलेला आहे. आता मी तुम्हाला वाईड अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. वाईड अँगल थोडासा कॅमेरा खराब झालाय, क्लॅरिटी थोडीशी ऍडजस्ट करा. सो इथे हे प्लांटेशन साठी बनवलेले आहे. छोटीशी एक स्मॉल पॅन्ट्री दिलेली आहे. एंट्रीच्या जवळ छोटीशी एक पॅन्ट्री आणि इथे ही एक विंडो. ही पूर्णपणे ग्लासची विंडो आहे. इथे आपण पडदे वगैरे अजून लावणारच आहोत. सो ही एक विंडो. आणि इथे आहे हा टॉयलेटची एंट्री इथे. सो इथला एक दरवाजा लावायचा बाकी आहे, तो 1-2 दिवसात आपण लावू. आता आपण आलोय टॉयलेट मध्ये. सो इथे जे आपलं टॉयलेटचं जे भांड असतं ते लावणार आहोत इथे आपण. इकडे शॉवर असणार आहे मित्रांनो. इकडे सध्या तरी वर्किंग प्रोग्रेस मध्येच आहे आपलं हा फार्म हाऊस. इथे थोडंफार तुम्हाला साहित्य दिसेलच. आता पाहू शकाल इथे हे प्लंबिंग. इथं प्लंबिंगचं जर बघाल तर इथं आपण बेसिंग ठेवणार आहोत हात वगैरे धुण्यासाठी. तर हा जर तुम्ही पोर्शन बघताय हात कट केलेला, तर हा पूर्णपणे आपण M14 कव्हर अप करून पूर्ण लेअर बाय लेअर हे क्लोज करू शकतो. आणि इथे आपण टाईल्स लावणार आहोत. हे पाईप जे दिसत आहे तुम्हाला ते पूर्णपणे हाईड होऊन जात. सो आता आपण आलोय या बेड कडे. हा जो पूर्ण एरिया बघताय हा आहे बेड. इथे आपण जे काही असेल इंटेरियरचं तेही आपण इथे फायनल करणार आहोत. सो एंट्री केल्याच्या नंतर इथे छोटी ही पॅन्ट्री, विंडो, इथे एंट्रीच्या जवळ शॉवर आणि इकडे टॉयलेट. आणि थोडस इकडे पाठीमागे आल्याच्या नंतर इकडे वळूया. हा आहे बेड आणि हे कपाट अजून इथं बनवायचं बाकी आहे. आपला हा जो 3D फार्म हाऊस जो आहे तो थोडासा अजून वर्क इन प्रोग्रेस मध्येच आहे. आता बऱ्यापैकी म्हणजे एक 80% आपलं काम झालेलंच आहे. आता वळूया आपण इकडच्या पोर्चच्या दरवाजाकडे. सो हा पूर्ण 8 फुटाचा स्लायडिंग डोअर म्हणू शकतो आपण. हा पूर्णपणे 8 फुटाचा स्लायडिंग डोअर आहे. तो आपण आता बाहेरच्या बाजूला बघूया.
हा बघू शकाल पूर्णपणे हा स्लायडिंग डोर, आणि इथे हे टॉयलेटचं जे भांड म्हणतो मगाशी आणि बेसिन हे अजून लावायचं बाकी आहे. त्याचाही आपण नंतर एक व्हिडिओ करू. आता बघू आपण इलेक्ट्रिक कशी केली जाते. ही पूर्ण कॅव्हिटी वॉल आहे मित्रांनो, बघू शकाल. या ज्या वायरिंग आहेत पूर्ण कॅव्हिटी वॉल मधून आलेले आहेत. हा असा स्विच बोर्ड असेल आपला, अशा प्रकारे इथे लागेल. हा ही पूर्ण कोर कटिंग करून आपण केलेले आहे वायरिंग कोर कटिंग साठी. ही पूर्ण कॅव्हिटी वॉल पूर्ण याच्यामध्ये आपला हात जाईल. अजून अशा दुसऱ्या ठिकाणी पण आपण 1-2 ठिकाणी बोर्ड केलेले आहे. हा इथे एक बघू शकाल, इथे पण हा एक बोर्ड केलेला आहे. हा इथे पॅन्ट्रीच्या जवळ एक छोटासा बोर्ड केलेला आहे. हा आणि एक इथं हा शॉवर टॉयलेटचा बोर्ड. आता टॉयलेट मध्ये आलोच आहोत. आता आपण काही प्लंबिंगचं बघूया. हे जे पाईप दिसत आहे पूर्ण अंडरग्राऊंड आहे मित्रांनो. हे जे टाईल्स आहे त्या खालून तुम्हाला काही काम जेव्हा चालू असताना ते तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे. सो आपण आता बघितलं इलेक्ट्रिकचं. आता बघूया फॉल सिलिंग. ही पूर्णपणे तुम्ही बघाल फॉल सिलिंग केलेली आहे आपण पीओपीची. पूर्ण सुंदर अशी दिसते. पूर्ण प्रॉपर रित्या फॉल सिलिंग झालेली आहे. आता चालू आहे इथे कलरिंगचं काम. इथे काही कलर करणारे माणसं आहेत आपले, त्यांना आपण थोडक्यात 1-2 प्रश्न विचारूया. आपल्या जवळ इथं काही कलरिंग करणारे जे माणसं आहेत त्यांना आपण हे जे काम करताय ते काम करताना काही त्रास वगैरे होतोय का नाही? आप जो ये काम कर रहे हो इसमें कुछ आपको दिक्कतें आ रही है नहीं आ रही? नहीं आ रही है। ये काम प्लेन दीवार से कलरिंग करने में अच्छा जा रहे हैं या नहीं जा रहे? क्या प्लेन जल्दी हो जाता है, थोड़ा डिजाइन रहता है तो टाइम लगता है। जेव्हा प्लेन जी भिंत असते त्याला कलरिंग करायला थोडं इजी असतं, आणि हे पूर्ण लेअर बाय लेअर आहे तर याला थोडंफार टाइम लागतो. सो आपण आता फॉल सिलिंग तर बघितलीच. आता वळूया टाइल्स कडे. या टाइल्स दिसत आहेत मित्रांनो, याच्यावर आता बराचसा कलर पडलेला आहे. इकडनं पूर्णपणे हा बेड असेल, टॉयलेट असेल, एकच प्रकारचे आपण टाइल्स यूज केलेली आहे. इकडे बेड असेल, पॅन्ट्री असेल किंवा इकडे टॉयलेट असेल, पूर्णपणे एकच कलर यूज केले. हा बाहेरचा पॅसेज. इकडे आपण थोडीशी वेगळ्या रंगाची टाइल्स यूज केली आहे. तर वर्क इन प्रोग्रेसचा मी एक हा छोटासा व्हिडिओ बनवला, जसं की तुम्ही आता बघितलं. आणि आता बघूया रुफिंगचं. रुफिंग कशी केली जाते. यामध्ये रुफिंगला 2-3 प्रकारे आपण करू शकतो, जसं की स्लॅब असेल आपला नॉर्मल आरसीसी. तिसरी गोष्ट जीआयचं जे शीट असतं रेडीमेड, ते पूर्ण आपण प्रकाशमध्ये उचलून त्यावर ठेवू शकतो. कारण हे जे 3D प्रिंटिंगचं जे आपलं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण लोड बेरिंग असतं. बऱ्याचशा जणांना वाटतं हे मजबूत आहे की नाही, तर मित्रांनो खूप मजबूत आहे. याच्या आपण खूप सारे टेस्ट केलेले आहेत. आपल्याच लेआउट मध्ये अजून एक 3D प्रिंटिंगचं काम चाललेलं आहे, ते आज आपण बघूया. ते एकदम 2 BHK मध्ये काम चाललंय. ते एकदम सुंदर प्रकारे काम चाललेलं आहे, पण काही कारणास्तव ते काम थांबलेलं आहे. कारण पाऊस इकडे खूप चालू आहे, त्यामुळे पावसामुळे हे जे काम असतं 3D कंस्ट्रक्शनचं ते आपण नाही करू शकत. तर आता बघूया आपण रुफिंगचं. आपण यामध्ये आपलं जे हे फार्म हाऊस बघितलं तुम्ही, तर त्याचं जे रुफिंग आहे आपण पूर्ण फॅब्रिकेशन मध्ये केलेले आहे. जे काही पत्रे येतात आपले स्टीलचे, त्यामध्ये आपण रुफिंग केलेले आहे. आता आपण पाहायला जाऊ रुफिंग, जे की वरती आपण कोणत्या प्रकारे पत्रे लावलेले आहेत ते.
तर इकडनं आपण बघू शकाल रुफिंग हे आपण वरतून स्टीलचे पत्रे लावलेले आहेत. अजून एक काम चाललेलं आहे वरती 3D प्रिंटिंगचं, ते आपण आता बघायला जाऊ. तर तुम्ही म्हणाल इथे असं वेगवेगळ्या ठिकाणी फार्म हाऊस केलेले. सो मित्रांनो, हा लेआउट आहे इथे, फार्म हाऊस प्लॉट आहे इथं. पूर्ण 52 एकरचा गेटेड कम्युनिटीचा हा फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तर इथे 10 गुंठ्याचे प्लॉट आहेत. ह्याच आपल्या लेआउट मध्ये आपण इकडे वरती 3D प्रिंटिंगचं आपण काम चालू केलेलं आहे. सो आता आपण जाऊ तिकडे बघायला. इकडे पण एक फार्म चाललेलं आहे मित्रांनो, पण तो 3D नाहीये, इथे तो RCC मध्ये केलेला आहे. आपला जो फार्म हाऊस आहे तो अशा प्रकारे दिसतो, पाहू शकाल. सुंदर असा दिसतोय. अजून वर्क इन प्रोग्रेस मध्ये, त्यामुळे थोडासा अजून चांगला दिसायला अजून वेळ आहे मित्रांनो. आणि आपला जो तुम्ही आता जो फार्म हाऊस बघितला त्याचा एरिया आहे 460 स्क्वेअर फूट, आणि आता आपण जो बघणार आहोत तो आहे 1500 स्क्वेअर फूट. सो इकडे पाहू शकाल अशा प्रकारे इथे हा अर्ध काम झालेलं आहे आपलं. इकडनं आल्याच्या नंतर एंट्री आहे मित्रांनो. इथे ही एंट्री, हा इकडे एक बेडरूम, इथे हे अटॅच टॉयलेट ह्या बेडरूमचं, आणि हा एक बेडरूम, त्याला अटॅच हे टॉयलेट. तर आता जाऊया इकडे. हे किचन, इकडे हे किचन आहे मित्रांनो, आणि हा हॉल. इथे जे आपले क्लायंट आहेत त्यांचं काहीतरी वेगळाच प्लॅन आहे इथं बनवायचा, तो आपण त्या प्रकारे इथं बनवलेला आहे. हा चौकोनी पाया म्हणू शकतो यार आपण. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, हे मटेरियल वॉटरप्रूफ आहे, पाहू शकाल. पूर्ण हे वॉटरप्रूफ, ही कॅव्हिटी वॉल. इकडे पाहू शकाल, इकडे पाणी नाही साचलेलं आहे. आणि इथे M40चं मटेरियल टाकलेलं होतं खाली हे, त्यामुळे हे पूर्ण पॅक झालेले आहे. हे पूर्ण वॉटरप्रूफ आहे, बघू शकाल. त्याच्यातून अजिबात पाणी लिकेज नाही होत कुठूनच. ही पूर्ण ज्या दिवसापासून भरलेले आहे तर हे असं भरलेलेच आहे मित्रांनो, पाहू शकाल. तर अशा प्रकारे हा इथे वर्क इन प्रोग्रेस मध्ये चाललेला 3D प्रिंटेड फार्म हाऊस. आणि तिकडे एक आपला दिसतोय हा आपण डेमो केला होता नाशिक मध्ये. पहिल्यांदाच आपण 3D प्रिंटिंग कंस्ट्रक्शन आणलेलं आहे, त्यातलाच तो आपण पहिला बघितला तो एक, आणि हा इथे चाललेला हा एक दुसरा एक आहे. आणि अजून 1-2 प्रोजेक्ट केलेले आपण, पण त्याचे काही व्हिडिओ वगैरे मी युट्यूबवर दाखवले नाही. मी याची जर तुम्ही डिझाईन बघाल तर पाहू शकाल, एकदम प्रॉपर फिनिशिंग, सुंदर अशी फिनिशिंग आहे लेअरची. सो अशा प्रकारे आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मी नक्कीच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आपला जो फार्म हाऊस बघितला तो जेव्हा पूर्ण प्रॉपर रेडी होईल तेवढ्या 8 ते 10 दिवसामध्ये, तर पूर्ण झाल्याच्या नंतर मी नक्कीच एक व्हिडिओ अजून अपलोड करेल. तर चला बाय, नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.